नमस्कार मित्रांनो, TET पेपर क्रमांक 1 म्हणजेच 1 ते 5 लागू असतो. मग नेमका त्यामध्ये अभ्यासक्रम कोणता असतो? मग इयत्ता 1 ते 5वी पर्यंतच अभ्यासक्रम आहे का? तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. मित्रांनो, TET पेपर क्रमांक 1 जो 1 ते 5ला लागू आहे. म्हणून आपण सर्वजण 1 ते 5चीच क्रमिक पुस्तकं पाहतोय आणि असं बऱ्याच जणांना वाटतंय की बाबा 1 ते 5 पेपर क्रमांक आहे 1 म्हणून सगळे 1 ते 5चाच सिलेबस असेल. तर मित्रांनो, तसं नाही आहे. पेपर क्रमांक 1 हा 1 ते 5ला जरी लागू असला तरी त्यासाठी अभ्यासक्रम हा 1 ते 12वी पर्यंतचा आहे. म्हणजेच 12वी पर्यंतचे प्रश्न येतात. त्यामध्ये मराठी व्याकरणचं पाहिलं, इंग्रजी व्याकरण पाहिलं, त्यानंतर तुमचं जो काय परिसर अभ्यास हा विषय आहे आणि गणित, हे जी काय प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ती 10वी ते 12वी पर्यंतच्या लेवलची आहे. त्यामुळे मित्रांनो, काहींचा गैरसमज झाला असेल की पेपर खूप सोपा आहे, 1 ते 5 म्हणजे इयत्ता 1 ते 5वी पर्यंतची पुस्तकं आम्ही क्लिअर करेल किंवा अभ्यासक्रम क्लिअर करेल, तसं नाही. त्यामुळे मित्रांनो, हा फरक समजून घ्या. 1 ते 5चा पेपर असला तरी त्यासाठी जो काय तुम्ही TET पेपर क्रमांक 2ला 6 ते 8ला जो अभ्यास आहे 12वी पर्यंतचा, तेवढा सगळा तुम्ही व्यवस्थित करून घ्या मित्रांनो.